20 वर्षीय यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात नवीन मुंबई पोलिसांनी फरार असलेल्या दाऊद शेखला ताब्यात घेतले आहे। दाऊद शेख यानेच यशस्वीची हत्या केल्याचे आता पोलिसांनी स्पष्ट केले आहे। चौकशीत त्याने यशस्वीची हत्या केल्याची कबुली दिली असून हत्येच्या कारणाबद्दल पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे। दरम्यान काय आहे या न्यूजचे अपडेट ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। दाऊद शेख याला पकडल्यानंतर नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। पोलीस अधिकारी दीपक साकोरे म्हणाले, आम्ही नातेवाईक आणि इतरांची चौकशी करून 2-3 संशयित निश्चित केले होते। त्याकरिता पथक नवी मुंबई आणि कर्नाटकमध्ये पाठवण्यात आले होते। 2 पथके कर्नाटकात तळ ठोकून होते। आम्हाला इथे जी माहिती मिळत होती ती आम्ही तिथल्या पथकांना देत होतो। आम्ही आज सकाळी म्हणजेच 30 जुलै रोजी मुख्य संशयित आरोपी दाऊद शेख याला ताब्यात घेतले आहे। घटना घडल्यानंतर त्यांचा ठिकाणा आम्हाला सापडत नव्हता। तो कर्नाटकचा आहे एवढी माहिती फक्त होती। त्यानंतर त्याच्या घरी नातेवाईकांकडे चौकशी केली। त्यानंतर त्याच्या मित्राने आम्हाला काही माहिती दिली। त्या आधारे आम्ही कर्नाटकातील शहापूर तालुक्यात आलूर गावातून आरोपीला ताब्यात घेतले। मोहसिन हा यशस्वीच्या संपर्कात होता। त्या मुलीच्या संपर्कात जे होते त्या सर्वांची आम्ही चौकशी करत आहोत। कुठलीही गोष्ट आम्हाला सोडायची नव्हती। 3-4 जणांवर आमचा संशय होता। आम्ही ज्या संशयिताला ताब्यात घेतले आहे त्याची चौकशी केली। दाऊद शेख याने हत्येची कबुली दिली आहे। यात दुसरा कुठलाही संशयित नाहीये। यशस्वी शिंदे हिच्या हत्या करण्याचं कारण काय असं विचारले असता या प्रश्नाला उत्तर देताना पोलीस अधिकारी दीपक साकोरे म्हणाले, यशस्वी शिंदे आणि दाऊद शेख यांची ओळख होती। मागील 3-4 वर्ष यशस्वी शिंदे या मुलाच्या संपर्कात नव्हती। असं वाटते की त्यातूनच त्याने हे केले आहे आणि अजून पूर्ण चौकशी झालेली नाही।